शासन प्रति हेक्टरी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपयाची मदत करणार आहे। यासाठी शासनाकडून एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अशा शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळणार आहेत, परंतु या यादीमध्ये बऱ्याच शेतकऱ्याची नावे नाही आहेत। आता असं समजत आहे की ही यादी त्या शेतकऱ्यांची आहे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ई पीक पाहणी केली होती व ई पीक पाहणीमध्ये नमूद केलं होतं की त्यांनी कोणत्या पिकाची लागवड केली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती त्या सर्व शेतकऱ्यांची नावे या यादीत नाही आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांची नावे यातून गायब दिसत आहेत। ई पीक पाहणी केली होती परंतु लिस्टमध्ये नाव नाही आहे। काही शेतकऱ्यांची अशी सुद्धा प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे की त्यांनी सोयाबीन व कापूस दोन्ही पिकाची लागवड केली होती, परंतु त्या लिस्टमध्ये त्यांचं एकच पीक दाखवत आहे। मग ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे मागच्या वर्षी, लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही आहे, त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाची मदत मिळणार नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे सध्या त्या शेतकऱ्यांसाठी।